राजूभाऊ तर सांगा ना तिथं मौन गप्प बसायला म्हणून अडचण होणार. हा दबाव तुम्ही घेतला तर मला तुमचं तुम्हाला त्यामुळे विषय हक्काचा विषय पण असं नाही हे त्यांना देत नाही हे त्यांना देत आहे पैसे घालताय. तर आपल्याला मिळवायचा आहे. आपल्या जेवढा हक्क आहे तो आपल्याला घ्यायचाच आहे आणि हक्क देऊन गडिंगलज नगर परिषद आपल्याला काम करायचं आहे. नशिबाने उद्या जर समजा फर्मंट करायची वेळ आली तर आपले काही जण जातील ना आतमध्ये कशाला बाहेरचे लोक पाहिजेत आपल्याला. तर आपण कंटिन्यू रेकॉर्ड ठेवायचा आहे. दर महिन्याला मिळालंच नाही तो घ्यायचा आपण तुम्हाला आजारी पडला तर आपण ते कॉन्टॅक्टमध्ये ठरवला होता. काय विषय आज संधी होती आलेला की जो सुरुवातीला पगार ठरवती वेळी तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जाऊन तो ठरवलेला का नाही हा त्याला बोलायला नको तुम्ही. संधी होती की नाही आज ठरवते मुख्य होता ठरवलाच एक आणि आज एक बोलाला गुंड्या पाटील ऑफिसमध्ये. पण आता काय करू आता ते हे गाण केले ते तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे त्यांनाही माहित आहे आतापर्यंत. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. हे म्हटल्यासारखं प्रत्येक वेळेला कुणाचं तरी कुणाला तरी आम्ही बघतो हेच कारणीभूत त्याला आहे. या वेळेला ते अन्याय एवढा अन्याय सहन करणं ते लई अन्याय करणाऱ्यापेक्षा ती पुन्हा मोठं होतं. सहन करायला म्हणून त्याच्यापेक्षा अन्याय करणाऱ्याच्या पेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार हे मोठा असतोय हे लक्षात ठेवा. इथं पुढे हे सगळ्या आता ट्रान्सपरन्सी म्हणजे